चला तर मग सुरुवात करूया. कसं करायचं आहे ते झटकन बघूया. नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही. त्यासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवला आहे. दही, लाल तिखट, मीठ आणि कढीपत्ता लावून असं ठेवलंय. तर चला आपण पुढची तयारी करूया. चला आपण आता वाटण करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा घेतलाय, तो भाजून घेणार आहे. उभा कट केलाय. मिरची, जिरं, टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबरं भाजून घेतलंय. तेल न टाकता असंच वाटण करण्यासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा असाच परतत राहायचंय, व्यवस्थित भाजून घ्यायचंय. कांदा परतला नाही तर ते खाली करपून जाणार. कांदा तर मी भाजून घेत आहे. तुम्ही नवीन आलात चॅनलवर तर कांदा भाजून घेत आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळतील. वाटण करण्यासाठी खोबरं बारीक करून घेतले, तर आपण कांदा पण त्यात बारीक करून घेऊया. टोमॅटो आपण चांगला परतून घेतलाय. आता आपण या वाटण केलं होतं ते टाकूया. व्यवस्थित आपण याला आता परतून घेऊया. मसाला चांगला परतून घेतलाय, तर आता वरून आपण घरगुती मसाले टाकूया. धना पावडर, घरचं लाल तिखट, घेतल्यात. आता हे चांगलं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत. मसाला कसं झालंय, तुमच्याकडे मसाला कसा करतात ते कमेंटमध्ये सांगू शकता. चिकन मॅरिनेट आपण आधीच केलं होतं, करून ठेवलेलं, ते टाकूया आता. मसाले चांगले परतून घेतलेत, बघू शकताय. तर आपण आता यात चिकन टाकूया. चांगलं परतून घ्यायचंय. चिकन व्यवस्थित वाफलून घेतलंय. तर मगाशी थोड्या वेळापूर्वी गरम पाणी करत ठेवलेलं ते यात टाकूया. गरम पाणी टाकून झालंय. आता आपण याला उकळी येईपर्यंत थांबायचंय. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया.